एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महाराष्ट्रात सरकारचा मोठा निर्णय. महाराष्ट्र सरकारने अखेर सरसकट एसटी मोफत फ्री देण्याचा घेतला सगळ्यात मोठा निर्णय. राज्यातील जवळजवळ 8 कोटी जनतेसाठी सरकारचा सगळ्यात मोठा अभिनंदनीय ठराव. मित्रांनो आणि बहिणींनो, आज तुम्हाला ही सगळ्यात मोठी अपडेट देत आहोत की राज्य सरकारने अखेर एस टी महामंडळाचा सगळ्यात मोठा निर्णय घेतला असून या निर्णयाने मात्र राज्यातील मुलगा असो, मुलगी असो, महिला असो, पुरुष असो किंवा वृद्ध असो किंवा वयस्कर असो, कोणासाठी ही सगळ्यांसाठीच सरसकट एस टी माफ, एस टीचं भाडं माफ, म्हणजेच तुम्हाला एस टी मोफत प्रवास, सरसकट मोफत प्रवास देणारं हे राज्यातील पहिलं सरकार म्हणावं लागेल. मित्रांनो, सध्या देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठमोठे निर्णय घेण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात आणि या प्रयत्नांना मात्र देश पातळीवरती न्याय मिळताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या योजनेचं कौतुक केलं आहे. आता या योजनेत कुणाला मिळणार मोफत बस प्रवास, एस टी प्रवास, तुम्हाला कोणती लागणार 2 कागदपत्रे, त्यानंतर महिलांना कोणत्या किती वर्षे लागतील आणि कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी योजना लागू आहे याचा देखील आपण सविस्तरपणे आढावा घेणारच आहोत. परंतु सध्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेला हा महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय मात्र एस टी जी महाराष्ट्राची लालपरी आहे, जी एस टी महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे, जी एस टी गावगाड्यांपर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचते, त्या एस टीने मात्र आता 100 वर्षे पूर्ण केली आणि आत्ताच त्या एस टीने घेतलेला हा मोठा निर्णय म्हणजे सगळ्यात मोठी आझादी आहे. मित्रांनो, सध्या ग्रामीण भागामध्ये एस टीचा प्रवास सातत्याने होत असतो, परंतु एस टीचा प्रवास महाग झाला म्हणून एस टीने कोण प्रवास करत नाही. एस टीचे पैसे खूप असतात म्हणून प्रवास करत नाही किंवा एस टीने खूप दूर जाता येत नाही, असे बरेच लोकांचे प्रॉब्लेम आहेत. आता मात्र सरकारने या सगळ्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करून एक मोठा निर्णय घेतला आहे. तो निर्णय असा होता की महाराष्ट्र सरकारने सरसकट आता एस टी मोफत देण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये नेमका कुणाला लाभ होणार आहे ते देखील आपण सध्या पाहणार आहोत. महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे निर्णय घेत असते. लाडकी बहीण योजना असेल, PM किसान नमो योजना असेल किंवा वृद्ध लोकांसाठी श्रावणबाळ योजना असेल किंवा अशा बऱ्याच ज्या योजना आहेत, त्या योजनांसाठी सर्वसामान्य घरातील मुलांना, तरुणांना रोजगार मिळावा या हेतूने सरकार वारंवार प्रयत्न करत असते आणि हे प्रयत्न चालू असतानाच आता या प्रयत्नांना मात्र सगळ्यात मोठं बळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेलं खातं, म्हणजे यांच्या मंत्र्यांकडे असलेलं खातं, ते म्हणजे प्रताप सरनाईक यांनी आता मात्र मोठा निर्णय घेतला. या निर्णयाने मात्र देश पातळीवरती सगळ्यात मोठा आनंदोत्सव, जल्लोष साजरा केला जातोय. मित्रांनो, सध्या एस टीचा प्रवास महाग झाला आहे, पण तुम्हाला जर एस टी प्रवास मोफत करत असेल, तुम्हाला जर 1 रुपयाही खर्च न करता एस टीचा प्रवास करत असेल, मग कुठेही जा, मुंबई जा, पुणे जा, नागपूर जा, नाशिक जा, कुठेही जा, मग तुम्हाला हा एस टीचा प्रवास मोफत असेल तर तुम्हाला नेमकं काय लागेल, तुम्हाला काय करावं लागेल याचा देखील सध्या आपण अभ्यास करणार आहोत. पुढील 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सविस्तरपणे ही बातमी अपडेट करून मी देतोय की नेमका हा प्रवास कोणाला आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी आहे, तुम्हाला कोणती 2 कागदपत्र लागतील, म्हणजे तुम्हाला 1 सप्टेंबरपासून तुम्हाला मोफत हा प्रवास सगळीकडे पाहायला मिळेल. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं मात्र अभिनंदन होत आहे. सरकारचे मंत्री असतील, विरोधातले मंत्री असतील, या सगळ्यांचं अभिनंदन होत आहे, कारण की हा निर्णय अतिशय मोठा निर्णय. या निर्णयाने मात्र सर्वसामान्यांना खूप मोठं प्रयत्नाचा बळ मिळणार आहे, कारण की एस टीचा प्रवास तोही मोफत. आणि आम्हाला अशा म्हणणाऱ्या लोकांच्या कमेंट्स व्हायरल होऊ लागल्यात की नेमकं सरकार का देत असेल. मित्रांनो, तर आता तुम्हाला या वस्तू एस टीचा प्रवास मोफत करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात मोठी महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधार कार्ड असलं तरच तुम्हाला योजनेचा लाभ घेता येतोय. तुमच्याकडे स्वतःचा मोबाईल नंबर हवा आहे, हा देखील तुमच्याकडे असायला हवा मोबाईल नंबर. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात, 15 वर्ष, गेली 15 ते 20 वर्ष तुम्ही महाराष्ट्रात कुठेही राहत असाल तर तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात असं त्याच्यावरती गृहीत धरलं जातं आहे, म्हणजे डोमेसाईल. नंतर जो उत्पन्नाचा दाखला, तुमच्याकडे उत्पन्न 1 लाखाच्या खाली उत्पन्न असेल तर तुमच्या मुलांना देखील
एस टीचा प्रवास मोफत दिला जाईल अशी सरकारची सगळ्यात मोठी अट आहे. आता हा नेमका प्रवास मोफत कुणाकुणाला ते देखील आपण जाणूया. हा एस टीचा प्रवास आता सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सरसकट मोफत निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे ज्या मुली मोठमोठ्या कॉलेजमध्ये शिकत आहेत, ज्या मुली 11वी-12वीला शिकत आहेत, ज्या मुली मोठमोठे कॉलेज करतात, त्यांना आता फ्री प्रवास, मोफत प्रवास देण्याची सरकारने घोषणा केली. एस टीचा प्रवास मोफत त्यांना दिला जाईल. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आता ज्यांचं वय 12 वर्ष ते 65 वर्षे आहे त्यांना NCMC कार्ड काढायचं आहे. NCMC कार्ड काढल्याच्या नंतर तुम्हाला एस टीचा प्रवास हा तिकिटामध्ये मिळणार असून तो प्रवास तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असेल. आणि ज्यांचं वय 75 वर्षाच्या पुढे असेल त्या सगळ्यांना, मुलगा असो, मुलगी असो, वयस्कर असो, वृद्ध असो, सगळ्यांना आता तो प्रवास तुम्हाला मोफत दिला जाणार आहे. सरकारच्या या योजनेचं कौतुक महाराष्ट्र होत आहे. तुम्ही देखील या 2 कागदपत्रांनी आपली नोंदणी करून घ्या, आपलं NCMC कार्ड काढून घ्या, तर तुम्हाला प्रवास मोफत मिळेल.